नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की दूध कमी होऊ नये म्हणून त्याबद्दल आपण काही टिप्स सांगितल्या होत्या। तर तो व्हिडिओ आपण बघितलाच असेल, जर नसेल बघितला तर तो नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल। आणि आज आपण बघणार आहोत की दूध आणि फॅट आणि एसएनएफ नेमकं कोणत्या ते कमी झाल्यानंतर नेमकं आपण कशाचं प्रमाण वाढवायचं किंवा मग काय करायचं। जर दूध कमी झालं तर काय करायचं, फॅट कमी झाला तर काय करायचं आणि एसएनएफ कमी झाला तर काय करायचं, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला ही माहिती आजपर्यंत मला नाही वाटत कोणी सांगितली असेल की दूध कमी झालं किंवा मग फॅट कमी झाला किंवा याचं बॅलन्स कसं करायचं। तर सर्वप्रथम जर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की संतुलित आहार देणं फार गरजेचं आहे। तर संतुलित आहारामध्ये काय, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, फायबर, मिनरल्स, विटॅमिन्स, त्यासोबतच बायपास फॅट असेल, टॉक्सिन बाइंडर असेल, याचा सर्वांचा उपयोग करून आपण जो संतुलित आहार तयार करतो घरच्या घरी, तो घरच्या घरी कसा करायचा त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता। तर बऱ्याच वेळेस आपल्या गाईचं म्हणजे चारा वगैरे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतात, परंतु तिचं दूध कमी होतं। तर ते का कमी होतं, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जनावर आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे। तर सर्वात प्रथम जे आहे तर ते रवंत, जर आपलं जनावर जर रवंत हे व्यवस्थित करत असेल, त्यासोबतच त्याचं जे शेण आहे ते जर व्यवस्थित असेल, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, म्हणजे सेमी सॉलिड जर असेल, या कंडिशन मध्ये आपलं जनावर हे निरोगी आहे असं आपण समजलं पाहिजे। तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण दुधाच्या अभ्यासापोटी भरड धान्य जर जास्त प्रमाणात जर दिलं, म्हणजे कार्बोहायड्रेटचं जर प्रमाण जर वाढलं, तर त्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि या ऍसिडिटीमुळे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रुमेन मधले जे मायक्रोब्स असतात किंवा मायक्रोफ्लोरा हे डॅमेज होतात किंवा मग ते डेथ होतात किंवा मरून जातात। त्यामुळे जनावराला जो खाल्लेला चारा आहे तर तो पचत नाही, आणि तो पचला नाही म्हणजे दूध कमी होतं। किंवा मग पाण्याचं प्रमाण कमी जर झालं, जनावरांना डायजेशनसाठी पाणी फार महत्वाचं आहे। पचनक्रिया जर त्याची व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याला मुबलक प्रमाणात पाणी पाहिजे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर वाढलं आणि पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्यामुळे दूध कमी होतं। तर काय करायचं आपण अशा वेळेस जर दूध कमी झालं तर जे आपण जो भरड धान्य देतो त्याचं प्रमाण आहे तर ते कमी करायचंय, म्हणजे डायरेक्ट निम्म करायचं, अर्धा 50% करायचं 2-3 दिवस, म्हणजे जोपर्यंत रुटीन वर येत नाही। आणि आपल्या गाई म्हशीला आपण त्यासोबतच खाण्याचा सोडा किंवा मग कोणी खाता सोडा म्हणतात, त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात। तर हा जो खाण्याचा सोडा आहे तर हा 25 ग्रॅम सकाळ संध्याकाळ आपण द्यायचा आहे 2-3 दिवस, त्यामुळे सुद्धा दूध कमी होतं। तर ते सोडियम बायकार्बोनेट दिल्यामुळे तिचं जे ऍसिडिटी, जे ऍसिडचं प्रमाण आहे ते कमी होऊन जातं, म्हणजे तिचं पोटाचा जो पीएच आहे तो मेंटेन होतो त्याने। त्यामुळे आपण सोडियम बायकार्बोनेट द्यायचं। किंवा मग तसंच आपण लाईव्ह ईस्ट पावडर मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचे आहे, तर आपण ते लाईव्ह ईस्ट पावडर सुद्धा 10 ते 15 ग्रॅम हे सकाळ संध्याकाळ आपण त्याला 2-3 दिवस देऊ शकतो। म्हणजे एकंदरीत बफर देणं फार गरजेचं आहे, ऍसिडिटीसाठी बफर देणं फार गरजेचं आहे। तर या गोष्टीमुळे आपलं दूध कमी होतं। कशामुळे होतं, तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं आणि पाण्याचं प्रमाण, म्हणजे डायजेशनसाठी पाणी जर कमी झालं तर त्याच्यामुळं जे तर दूध कमी होतं। तसंच फॅट जर आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण दूध डेली चेक केलं पाहिजे, दूध आपले जनावर म्हणजे डेली जेवढं देतं तेवढंच देतंय का किंवा मग कमी होतंय का, किंवा मग फॅट पण आपण फॅट आणि एसएनएफ या तिन्ही गोष्टी, दूध, फॅट आणि एसएनएफ
ह्या आपण दररोज चेक केल्या पाहिजे. जर आपल्या गाई म्हशीचं जर फॅट कमी होत असेल तर आपण आपल्या जनावराचा फायबर वाढवलं पाहिजे. फायबर म्हणजेच काय हो, तर फायबर म्हणजेच वाळलेला चारा. वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. त्यासोबतच मिनरल मिक्सचर वगैरे वाढवलं पाहिजे. तसंच SNF जर कमी होत असेल तर हिरव्या चाऱ्याचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. हिरवा चारा, मिनरल मिक्सचर आणि व्हिटॅमिन्स, मल्टीव्हिटॅमिन वगैरे आपण त्याला जनावरांना देऊ शकतो. तर या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर मिनरल मिक्सचर हे देणं फार गरजेचं आहे. दररोज मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे. मिनरल मिक्सचरच्या कमतरतेमुळे SNF आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीलाच फटका बसतो. मिनरल मिक्सचरमुळे दूध सुद्धा कमी होतं, फॅट पण कमी होतो आणि मुख्य घटक जो कमी होतो तो म्हणजे SNF, मिनरल मिक्सचरच्या कमतरतेमुळे होणारा हा फरक. हिरवा चारा पण जनावरांना असणं फार गरजेचं आहे. हिरवा चारा जर कमी झाला तरी SNF कमी होतो. तसंच मल्टीव्हिटॅमिन आपण जर SNF कमी झाला तर मिनरल मिक्सचर वाढवायचंय, हिरवा चारा वाढवायचा आहे आणि व्हिटॅमिन्स म्हणजे मल्टीव्हिटॅमिन मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे सप्लिमेंट मल्टीव्हिटॅमिनचे उपलब्ध आहे. ते आपण 10 ते 15 ml 20 ml पर्यंत आपण आपल्या जनावरांना ते देऊ शकतो. ते पण आपण 3 दिवसातून एकच वेळेस द्यायचं मल्टीव्हिटॅमिन. आणि जे मिनरल मिक्सचर आहे ते सकाळ संध्याकाळ आपण 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर द्यायचंय. तर या गोष्टी जर आपण व्यवस्थित तंतोतंत जर पाळल्या तर नक्कीच दूध, फॅट आणि SNF हे कमी होणार नाही. त्यासाठीच आपण दररोज जे तर ते कोणते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आपलं जनावर चारा व्यवस्थित खातंय का, रवंत करतंय का व्यवस्थित, आणि तिचं जे शेण आहे ते शेणाकडे लक्ष ठेवायचं. जर तुमच्या जनावराचं शेण जर क्षमतेपेक्षा जर पातळ होत असेल तरी आपण तिला खाता सोडा देऊन टाकायचा आणि खाता सोडा द्यायचा. आणि इकडचं जे भरड धान्य देतो आपण, गहू, मका वगैरे, त्याचं प्रमाण थोडं कमी करून टाकायचं. खाण्याचा सोडा द्यायचा आणि प्रमाण जे कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करायचं. त्यामुळे ऍसिडिटी कंट्रोलमध्ये राहते. त्यासाठी आपण खाण्याचा सोडा द्यायचा. तसंच फॅटसाठी मी तुम्हाला सांगितलं की फायबर वाढवायचं. त्यानंतर आपली ढेप, चणाचुरी वगैरे जे ढेप आहे, पेंड आहे, त्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. त्यामुळे फॅट वाढून जातो. आणि SNF साठी मी तुम्हाला सांगितलं की मिनरल मिक्सचर हे देणं फार गरजेचं आहे आणि त्यासोबतच हिरवा चारा. आणि पाणी मात्र मुबलक प्रमाणात पाहिजे. पाणी जे तर ते कंटिन्यू भरपूर प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध पाहिजे जनावरांना. तर हा व्हिडिओ आवडल्यास आणि या जर गोष्टी तुम्ही तंतोतंत जर पालन केलं तर नक्कीच तुमच्या गोठ्यावरचं दूध कधीच कमी होणार नाही आणि जनावर सुद्धा निरोगी राहील. तसंच या गोष्टीमुळे गाय वेळेवर म्हणजे बरेचसे फायदे आहेत. गाय हिटवर येऊन वेळेवर प्रेग्नेंट सुद्धा राहते. त्यामुळे या गोष्टीचं तुम्ही नक्कीच पालन करायला पाहिजे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.